5 चूक केली. वर्षापूर्वीची चूक सुधारण्यासाठी शरद पवार आले शरद पवार अमरावती. यांचं वक्तव्य ही राष्ट्रवादी चूक काँग्रेस सुधारण्यासाठी शरदचंद्र पवार अमरावतीत पक्षाचे आल्याचंही नेते शरद पवारांनी राजकीय म्हणत मैदानात नवनीत उतरले राणांवर आहेत. निशाणा साधलाय. महायुतीच्या आणि विरोधात गेल्या 10 शरद पवार वर्षांमध्ये राज्याचे काय दौरे विकास करत केला ते आहेत. सांगा अमरावती असा सवाल लोकसभा उपस्थित करत शरद मतदारसंघातील पवारांनी महाविकास पंतप्रधान आघाडीचे मोदींवर टीका उमेदवार केली आहे. बळवंत वानकडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत शरद पवार यांनी माफी मागितली. 5 वर्षापूर्वी मी एक चूक केली होती, मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. मागच्या वेळी एक चूक माझ्याकडून झाली आणि नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. आता ती चूक कधी होणार नाहीये. ती चूक दुरुस्त करणार आहे. आता बळवंत वानकडे यांना विजयी करा हे सांगायला मी आलो आहे, असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले. आज या ठिकाणी मी शरद आलो पवार यांचं वक्तव्य ती ही एक चूक गोष्ट तुम्हाला सुधारण्यासाठी अमरावतीत आल्याचंही शरद मला पवारांनी म्हणत अमरावतीकरांची नवनीत माफी राणांवर मागायची निशाणा आहे. साधलाय. माझ्याकडून आणि गेल्या एक 10 चूक वर्षांमध्ये झाली. काय विकास 5 केला ते वर्षापूर्वी जी सांगा निवडणूक झाली, असा सवाल तेव्हा त्या उपस्थित करत शरद निवडणुकीतील पवारांनी उमेदवाराला पंतप्रधान मतदान मोदींवर करा टीका म्हणून केली आहे. मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला खासदार केलं. पण गेल्या 5 वर्षातील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं, आमच्याकडून चूक झाली, ती चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे. ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवन स्वच्छ आहे अशा बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. हे सांगण्याच्या ऐवजी आम्हा लोकांना विचारतात की तुम्ही गेल्या 10 वर्षात काय केलं. अरे 1424 तुम्ही आहात, तुमच्या हातात सत्ता आहे. त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वामध्ये आणि अशाच्या हातातून ही सत्ता काढून घेण्याचं काम हे करावं लागेल. त्याशिवाय दुसरा कुठला फायदा नाही. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली. 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती. ती कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही.